नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण उपासाचा पराठा कसं बनवणार आहे ते बघणार आहोत. तर मी त्याच्यासाठी 1 वाटी शाबू घेतला आहे. ते आपण कढईमध्ये टाकून चांगलं भाजून घेऊया. चांगला शाबू भाजून घ्यायचा, कारण जर कच्चा राहिला तर ते वाटणार पण नाही आहे आणि मग ते मोठं राहणार, ते बरोबर पीठ नाही त्याचं बनत. त्याच्यामुळे चांगलं भाजून घेऊन थंड झाल्यानंतर त्याला व्यवस्थित वाटून घ्यायचं. तर मी त्यासाठी ते 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत. 2 मिरच्या घेतल्या मी, ते त्याच्यासाठी आपण वाटून त्याच्यामध्ये टाकायचं. हे मिक्सरमध्ये टाकून घेतलेलं आहे. आता ह्याला आपण वाटून घेऊया आणि मग नंतर चाळूया. तर हे आपलं आता वाटून झालेलं आहे. काही अशा प्रकारे झालं आहे. याला आपण चाळून घेऊया आता. तर ह्याच्यामध्ये आता हे बटाटे जे आपले 2 उकडून घेतले होते ते आपण खिसून घेऊया. 2 मिरच्या ह्याच्यामध्ये आपण वाटून घेऊन टाकूया. थोडेसे जिरे टाका ह्याच्यामध्ये, कारण चव छान येते. असे तुम्ही जिरे टाका, थोडेसे आवडेल. तर मी मिरचू वाटला आहे ते टाकून घेतला आहे. आता ह्याला आपण मीठ टाकूया चवीनुसार आणि ह्याला चांगलं मळून घेऊया. आता थोडं पाणी लागेल तसं घेऊन आपण ह्याला असं घेऊया चांगलं चुरून. तर हे बघा, आता आपलं पीठ मळून झालेलं आहे. असं आता ह्याला आपण लाटून तुम्हाला दाखवते कसं छान प्रकारे होतं हे ते असं. हे बघा, असं बनवून घेतलेलं आहे. आता आपण याला असं थोडंसं तेल लावून लाटून घेऊया. अशा प्रकारे आपली झाली आहे. याला आपण आता मस्त करून घेऊया. आता मस्त तव्यावर तेल टाका आणि ह्याला छान प्रकारे असा त्याला आपण भाजूया. हे बघा, हे आपली झालेले आहे छान प्रकारे बनवून शाबू बटाटा पुरी. तर हे बघा, मी शेंगदाण्याच्या कुटाची आमटी केली आणि बटाट्याची भाजी केली. आता हे खाऊ शकता तुम्ही, खूप छान आहे. करून पहा, सगळ्यांना द्या. बघा किती मऊ एकदम छान प्रकारे झाले. लेकरांना घरच्यांना आवडेल. हे तुम्ही ट्राय करून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा.